तर अशा पद्धतीने आपली नो कोकोनट रोड साईड मदुराई चटणी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ सोक करायला ठेवतो आहे. त्यानंतर आपण त्याला करू ग्राइंड, आणि ग्राइंड केल्यानंतर आपण त्याला ठेवणार आहोत ओव्हरनाईट फर्मेंटेशनसाठी. काय तुम्हाला माहिती आहे फर्मेंटेशन म्हणजे काय? लेट्स गो. आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. आपण हे ग्राइंड करून काढलेलं आहे. ह्याला आपल्याला ओव्हरनाईट ठेवायचं आहे फर्मेंटेशनसाठी. आपलं बॅटर छान फर्मेंटेड झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया पिंच ऑफ शुगर, देन थोडं सॉल्ट, तेल. छान आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कुकर मांडून दिलेला आहे इडली बनवायसाठी. मी इडली हा ग्लासांमध्ये बनवते आहे. लेट्स गो. वाव, छान फुगलेले आहेत बघा. चला रिमूव्ह करूया यांना. आता आपल्या इडल्या रेडी झालेल्या आहेत. यासाठी आपल्याला बनवायची आहे एक नारळाची चटणी. पण त्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आपण तर नारळाची चटणी बनवणार आहोत, पण नारळाचा उपयोग करणार नाही आहोत. इट मीन्स दॅट की आपली जी चटणी आहे ती विदाऊट नारळ. लेट्स गो.
1 कटोरी याच्यामध्ये आपण दलिया ॲड करू. थोडं मीठ, थोडं पाणी, अगदी थोडंसं, थोडं सांबार. आता यांना ग्राइंड करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली फाईन पेस्ट तयार झालेली आहे. याला आपण लिक्विडिफाय पण करू शकतो आपल्या पद्धतीने. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा मिडियम साईजचा, 2 ते 3 लाल मिर्च आणि राई. आता ही पेस्ट घट्ट आहे, आपण थोडं पाणी घालूया. आता एक लास्ट फायनल टचअप आणि आपली चटणी रेडी झाली, रेडी टू सर्व. उडदाची डाळ आणि करली. काय मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपली विदाऊट कोकोनट यूज करून आपण आपली चटणी रेडी केली आहे. आता आपण सर्व करूया हिला आपल्या इडलीसोबत. लेट्स गो. तर अशा पद्धतीने आपली नो कोकोनट रोड साईड मदुराई चटणी रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. टिल देन बाय.